आपल्या उपोषणाचा रेफरन्स आणि त्या अनुषंगाने त्यांचा पत्रव्यवहार, जेणेकरून उद्याच्या बैठकीला बसल्यानंतर यांच्या आयुक्तांना सुद्धा त्या ठिकाणी मिटिंगला आपल्याला बोलवता येईल आणि आपल्या उपोषणाचा संदर्भ गेल्यानंतर आपल्या उपोषणाच्या मुद्द्यांवर धरून ती चर्चा होईल आणि त्या चर्चेतले हेच विषय तिथे चर्चेला येतील. म्हणून आपण या सगळ्याच्या संदर्भात काही बदल सुचवलेले आहेत आणि ही खरं तर आपल्या लढाईची एक चांगली गोष्ट आहे की आपण हे वरिष्ठ पातळीवर मंत्रालय लेवलला जिथे गरज आहे आणि ज्यांच्या हातामध्ये सर्व अधिकार एकवटलेले आहेत महाराष्ट्रभरचे अशा मंडळींवर समोर हा विषय मांडणार आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं आपण एक पाऊल इथे मागे घेण्याची भूमिका घेतलेली आहे की हे प्रश्न सोडवण्यासाठी जर थोडं पुढे जायचं असेल तर काही विचार करण्यासाठी आपण थोडं मागे आलेलो आहोत. याचा अर्थ आपण पूर्णपणे थांबलोय असं नाही. आणि यातनं जर आपल्याला कोणी दगाफटका झाला, समाजाला त्यातनं खरंच दगाफटका झाला, काही मिळालं नाही, तर याच्यापेक्षा भव्य आंदोलन आपण सगळ्या समाज बांधवांच्या माध्यमातून, सगळ्या संघटनांच्या माध्यमातून या ठिकाणी उभं करू. कारण आदिवासींची ताकद कशी असते ही आतापर्यंत सगळ्या आंदोलनांमध्ये लोकांनी या ठिकाणी पाहिली. आदिवासी जर रस्त्यावर उतरायचा म्हणलं तर तेवढाच ताकदीने रस्त्यावर उतरतो आणि हा तर आपल्या अस्तित्वाचा जीवन मरणाचा प्रश्न आहे की वर्षानुवर्षे हा चाललेला गोष्टी अन्याय होत चाललेला आहे आणि हा सोडवण्यासाठी जर समाज एकत्र येणार नसेल तर याच्यासारखं दुसरं काहीच नाही. आणि म्हणून त्या समाजापर्यंत हे सगळं पोहोचवण्यासाठी एक पॉज आपण या ठिकाणी घेतलेला आहे. त्या समाजाला तोपर्यंत विचार करायला वेळ मिळेल आणि अतिशय जोमाने आपण या सगळ्याच्या वेगळ्या म्हणून भविष्यामध्ये आपले हे प्रश्न लवकरात लवकर सुटण्यासाठी जे जे काही करता येईल ते सगळं करण्यासाठी मी सामाजिक आणि वैयक्तिकदृष्ट्या अतिशय चांगले प्रयत्न करेन आणि आपणही सगळ्यांनी त्याच्यामध्ये पत्रव्यवहार त्या संबंधित त्याच्याशी करून ठेवा, जेणेकरून आपण जेव्हा चर्चेला जाऊ अगदी प्रातिनिधिक स्वरूपात जरी गेलो तरी आपल्याकडे ते सगळं पत्रव्यवहाराचं, आपल्या तक्रारींचं आणि आपल्या असणाऱ्या प्रश्नाचं बाट त्या ठिकाणी आपल्याकडे असेल. म्हणजे जर एखादा विषय त्या ठिकाणी चर्चेला आला, एखाद्याने खोटं बोलण्याचा प्रयत्न केला, आपल्याला खोटं पाडण्याचा प्रयत्न केला, तर तो कागद त्या ठिकाणी त्यांच्या तोंडावर आपल्याला मारता येईल, तो कागद त्या टेबलावर टाकता येईल की हा सूर्य हा जय, जे काय असेल ते तुम्ही या ठिकाणी करत असाल. म्हणजे खरं तर आपले उपोषणकर्ते जे आहेत अनिल तटकरे साहेब हे स्पष्ट व्यक्ती आहेत, त्यांचा अभ्यास सांगतात, ते काही कोणाची विरवाट ठेवणार नाही. पण तरी सुद्धा आपल्या बोलण्यापेक्षा कागद किती प्रभावी बोलतो हे आपण सगळेजण प्रशासनात असल्यामुळे आपल्याला माहिती आहे. आणि म्हणून आपण ती कागदपत्राची सुद्धा पूर्ण तयारी या ठिकाणी करून ठेवूया आणि अतिशय जोमाने, अतिशय तयारीने त्या पुढच्या बैठकीची तयारी या ठिकाणी करूया. एवढंच मी सांगतो. जय तात्पुरतं स्थगित करत आहे आणि जर आपल्या ह्या मागण्या अंमलात जर आल्या नाहीत, ह्यांच्यात यादीवर जर आल्या नाहीत आणि माझ्या समाजाला जर दिल्या नाहीत, तुम्हाला आता आदिवासीतच सांगतो मी, माझ्या समाजाला नाही दिल्या तर मग ह्या उपोषणाला वेगळा वळण लागेल 1 महिन्याच्या नंतर. काळ्या